जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुक्ताई नगर येथील तहसील कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या विजय एकादशी व महाशिवरात्री पर्वावर असणाऱ्या संत मुक्ताई योगीराज चांगदेव महाराज माघवारी यात्रोत्सव पूर्व प्रशासनाच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरील बैठकीत संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जुने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, चांगदेव महाराज मंदिर पुजारी गुरव महाराज, संत मुक्ताई मंदिर मेहूंचे सारंगधर महाराज, निवृत्ती पाटील आदींसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पहा आमदार चंद्रकांत पाटील व ॲडव्होकेट भैयासाहेब रवींद्र पाटील यांनी काय सांगितले, तसेच नियोजन संदर्भात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काय सांगितले. पहा मुक्ताई वार्ता. कृपया बातमी पूर्ण पहा आणि आपल्या जवळच्या ग्रुपवर शेअर करावी, जेणेकरून भाविकांना यात्रोत्सवाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद. बघितलेला नाही. मागच्या काळात तुम्हाला माहिती असेल, मागे तुम्ही जेव्हा गेले होते, हा अतिशय पावन पर्वावर आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा कार्यक्रम करत असतो. दरवर्षी मुक्ताईच्या पालखीच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक येतात आणि प्रशासनाने त्याची कशा पद्धतीने दखल घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने असेल, MSME विभागाने असेल, पोलीस विभागाने दखल घेतच असतं. पण आपण तसा एक आढावा घेण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपल्याला विनंती केली होती आणि आज तुम्ही सुद्धा आला. तर माझ्या माहितीनुसार मुक्ताई, जुन्या मुक्ताईमधून मी रस्ता आम्ही तयार केलेला आहे मुक्ताईला जाऊन, आणि तिकडून खऱ्या अर्थाने जाताना बऱ्या अडचणी आहे. त्या अडचणी इकडून तुम्ही गजानन महाराज मंदिरापासून जाताना ज्या अडचणी नवीन मुक्ताबाई कोथडी गावातून जाणाऱ्या त्या गोष्टी तिथून जाताना आपण बघतोय. माणेगावकडून येणारा रस्ता माणेगावकडे तो, त्या रस्त्यावर ट्रॉफिक लागत असते. म्हणजे सरपंच इथे पंकज राणे आहे आणि या सगळ्या विषयावर तोडगा काढून पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, नवीन गावामध्ये नवीन मंदिराजवळ आपण जी आता यात्रा बसवतोय तिथली बस स्टँडची, बस डिपोची, तिथे बस डेपो पण लावतो, तिथे आपल्याकडे गाड्या कमी आहे. तिथे नियोजन करण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण ही बैठक बोलवली आहे. म्हणून आपल्या प्रत्येक विभागाचा आढावा इथे घेतला पाहिजे. आरोग्यापासून तर ST पर्यंतचा, MSME पासून तर पोलिसांपर्यंतचा. कारण यावर्षी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे असं आम्हाला वाटतंय. आणि जेणेकरून हा सगळा पावन पर्व आहे, हिंदू सणांची आता रीत लागलेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक येतील, वारकरी मंडळी येतील. शौचालयाची व्यवस्था आपल्याकडे पुरेशी नसते. आणि मध्येच काय होतं की आता मधल्या काळात बऱ्याच लोकांच्या, पोलीस डिपार्टमेंटला खास सांगतो, बऱ्याच महिला भगिनींच्या पोटात केल्या ट्रॉफिकमध्ये अडचणी येत असताना तिथे कोण पण मोटरसायकलमध्ये जातो. शेवटी या गोष्टी करत असताना आपल्याकडे पर्याप्त त्या टायमाला बंदोबस्त आपण ठेवणे हा आम्हाला अपेक्षित आहे. CCTV जर सर्वांना तुम्हाला करता आलं तर त्याच्यासाठी मदत आम्ही करू. ते कोथडी गावात आणि मुक्ताईनगरच्या मेन चौकांमध्ये आपल्याला ते करता आलं तर तोही एक विषय लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राहील. तिघं रस्ते, जुन्या गावातून जाणारा जो रस्ता आहे तोही रस्त्याने जुन्या गावातून जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. दिंड्या आता नवीन गावाच्या सुरू करणार, त्यामुळे नवीन गावात मंदिराच्या आजूबाजूला सकाळी प्राकृती करणाऱ्या लोकांची असल्यामुळे तिथेही इतर नगरपालिकेतून, आमच्या नगरपालिकेत तर तीर्थ शौचालय आहे, तसेच जनजागृती करून किमान तिथे ते सगळं होईल, जेणेकरून घाण होणार नाही आणि सगळ्यांसाठी सुद्धा राहील. पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. प्रशासनाच्या वतीनेही शुद्ध आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केला पाहिजे. मला असं वाटतं 100 दिंड्यांच्या वरच्या दिंड्या आपल्याकडे, किती दिंड्या असतात आपल्याकडे? 150 दिंड्या असतात. 150 दिंड्यात प्रत्येक दिंडीत जर 100 लोक धरले तर 1000-2000 लोक रहिवासी असतात. या टाका वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण आणखी त्या दृष्टीने त्या लोकांसाठी जी व्यवस्था करू शकतो ती व्यवस्था पण केली पाहिजे. खऱ्या अर्थात आज कलेक्टर साहेबांना सांगितलं तुम्ही पण या, त्यांनी सांगितलं जे व्यथा आहे जे लागेल आम्ही तुम्हाला DPTC मधून पण फंड याच्यासाठी उपलब्ध करून देऊ. पालकमंत्र्यांनी तशी बोलणी केलेली आहे. तर फंडची काही आपल्याला चिंता नाही, पण व्यवस्था पूर्णपणे झाली पाहिजे. लोकांना अडचणी नाही आल्या पाहिजे. चारी पाचही डिपार्टमेंटच्या वतीने कशामध्ये तिथे मदत करता येईल ते केलं पाहिजे. लाईन आहे तिथे 24 तास असली पाहिजे. MSMEच्या अधिकाऱ्यांना खास विनंती आहे, कारण लोक गर्दी असते अशा वेळेमध्ये जर लाईन गेली तर आणखी काही त्या घोट्यांना त्याच्यामध्ये वाव मिळतो आणि त्यात काही
चुकीचं घडण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपण तसा आढावा घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि संस्थांचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब पण इथे आहे. भैयासाहेबांचंही मार्गदर्शन इथे गरजेचं, कारण वर्षानुवर्षापासून ते या सगळ्या गोष्टी करत आल्यामुळे त्यांना याच्यातल्या बारकावे माहिती आहे, तेही आपल्याला मार्गदर्शन करतील. त्या दृष्टीने प्रशासनाने त्याच्यावर नजर ठेवावी एवढी विनंती करण्यासाठी आज मी ही बैठक आपली बोललेली आहे. सर्व अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व भाविक मंडळी, हरिभक्तपाल मंडळी, सर्व अधिकारी कर्मचारी, तर ही पहिली सूचना माझी आहे की मीटिंग अधिक लवकर घेण्यात यावी. अवघे 15 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत आणि तयारी करताना संस्थाच्या वतीने बहुतेक तयारी आमची झालेली आहे. तर ती प्रशासनाच्या वतीने देखील मी विनंती करतो, शासकीय पूजा मुक्ताई कोथळीला झाली पाहिजे, ते शासनाने त्या ठिकाणी तरतूद करा. दुसरी महत्त्वाची मागणी प्रामुख्याने की एस टी बसेस वाढवल्या पाहिजे. याची संख्या फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. एस टी बसेसच्या व्यवस्था झाली पाहिजे. साधारण 5 तारखेपासून 150 दिंड्या या कुठल्याही परिसरात मुक्कामी येतील आणि 5 ते 10 किलोमीटर परिसरामध्ये जे गाव आहेत त्या गावांमध्ये देखील काही दिंड्या मुक्कामी आदिवासी येतात. त्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे. TCL पावडरचा ट्रेन टाकले गेली पाहिजे. आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे. स्वच्छताच्या बाबतीत खरं म्हणजे सिव्हिल सोसायटी आम्हाला मदत करते. त्यांच्या माध्यमातून एका शेतात जर महिलांकरता स्वच्छता करण्याची व्यवस्था करता आली तर ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. ट्रॅफिक कंट्रोल करण्याबाबत मोहिते साहेबांशी मला बोलणं झालं की वनवे जर झाला म्हणजे इकडे जाताना अलीकडे जे आस्था नगरी आहे तिथे ट्रॅफिक कंट्रोल रिक्षा आतमध्ये जाऊ द्यायचे. संस्थांच्या वतीने संस्थांचं साहित्य आणि संस्थांच्या सोबत आलेल्या दिंड्या की बहुतेक आता रिक्षानेच पादुका येतात, तर त्यांना आम्ही पास देऊ. त्या पासून सहित रिक्षामध्ये जाऊ द्यावं, कारण पोलीस त्या रिक्षा जाऊ देत नाही. अत्यंत भाविक वयस्कर असतात, दिंड्या घेऊन येतात, पादुका घेऊन येतात. सर्वांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार असतील, या सर्वांनी सहकार्य करावं. आणि प्रामुख्याने मागणी काल मी दोन्ही साहेबांना बोललो की हा जो मुक्ताई पूल आहे इथपासून कोमल जिनिंगपर्यंत आणि मुक्ताई संस्थांच्या स्ट्रीट लाईटची संख्या वाढली पाहिजे. पूर्वीच्या काळी आम्ही त्या गावपूजा असताना केलं, पण पोलमध्ये फार अंतर आहे. बऱ्याचशा महिला मॉर्निंग वॉकला देखील त्या ठिकाणी येतात. यात्रेच्या निमित्तानं का होईना त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था झाली पाहिजे. तर भाऊ मागे अशोक चव्हाण साहेबांनी 80 लाख रुपये डिवायडर करता मंजूर केले होते. 3 फूट बाजूला साईडपट्ट्या देखील मंजूर केल्या तर त्याचा देखील वापर या ठिकाणी व्हावा आणि प्रामुख्याने रस्त्याची रुंदीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. असंख्य भाविक येत असताना ट्रॅफिक कंट्रोल करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सिमेंटचा रस्ता झाल्या कारणाने वाहनं भरधाव येतात, त्याचं देखील नियोजन झालं पाहिजे. विठ्ठलात जाताना जर बसेस जे आहेत पिंपरी अक्कलकोट 2 दिवस जर वळवल्या तर मोठ्या मंदिरामध्ये भाविकांना त्रास होणार नाही, त्या दृष्टीने देखील प्रयत्न व्हावे. TCL पावडरचा वापर जास्तीत जास्त ज्या विहिरी आहे कोथळी परिसरात वगैरे त्या ठिकाणी बंदोबस्त करावा. नगरपालिकेच्या माध्यमातून सकाळी आणि दुपारी किंवा संध्याकाळी कचरा उचलण्याचं काम अत्यंत जिकडून झालं पाहिजे. कारण त्या जिथे भाविकाचा 100-150 भाविक असतात, तो कचरा त्या ठिकाणी त्यांना आम्ही कचरा डबे देण्याचा प्रयत्न करतोय, पण तो उचलण्याचं काम नगरपालिकेने करावं. या शहरात देखील चांगल्या पद्धतीने नियोजन करताना सिव्हिल सोसायटी असतील, सामाजिक संस्था असतील, यांच्या वतीने शहर सुंदरीकरण करण्याकरता रांगोळ्या काढणे, त्या ठिकाणी लाईटिंग करणे, हे करण्याचं काम करावं. अनेक विषय या ठिकाणी आहेत. आणखी काही विषय असतील तर महाराज त्या ठिकाणी मांडतील. ह्या उत्सवाच्या निमित्ताने एक चांगलं वातावरण निर्मिती होणार आहे. आपल्याकडे धार्मिक वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय किंवा अधिकारी देखील या बाबतीत सजग आणि संवेदनशील आहे. हा एक गोष्ट सांगतो. यात्रेच्या निमित्ताने कोणतेही असामाजिक तत्वांचा तिथे वावर असू नये या दृष्टीने आम्ही पोलीस प्रशासनावर तिथे आमचं लक्ष असणार आहे. भाविक म्हणून आपल्या पण काही जबाबदाऱ्या असतात आणि ज्या काही आपण ज्या सुविधा देणार आहोत त्याचा तिथे योग्य वापर होणं आवश्यक आहे. आरोग्याचा विषय निघाला होता, तिथे एक स्वतंत्र आरोग्य पथक आणि आमदार महोदयांनी सुचवल्याप्रमाणे तिथे एक स्टँड बाय ॲम्ब्युलन्स असणार आहे. होप सो की त्या ॲम्ब्युलन्सची कोणाला गरज पडू नये आणि तिथे डॉक्टरांचं पथक असेल, महिला डॉक्टर असतील तिथे, म्हणजे काही अडचणीच्या काळामध्ये तिथे योग्य तो उपचार करू शकतो. साहेब आपण अग्निशामन वाहन सुद्धा तिथे स्टँड बाय ठेवणार आहोत नगरपालिकेचं.
जर आपल्याकडे बोलणार असेल तर मी बोदवड आहे आमच्याकडे. बोदवडचा किंवा भुसावळचा मी अवेलेबल करून दिला आपल्याला. भुसावळमध्ये आहे ओपन स्पेसचा वापर योग्यपणे करू. आपण जिथे आता दिंड्या येणार मुक्काम करणार आहे तिथे योग्य ती महिला आणि पुरुषांची सुरक्षा असणार आहे. नंतर तिथे पोलीस सुद्धा उपस्थित राहील. रात्रीच्या वेळेस तुम्ही जर त्यांची व्यवस्था करणार असाल तर साहेबांसोबत चर्चा करून सगळी देता येईल. आणि स्त्रियांसाठी जो घाट आहे तिथे स्त्रियांसाठी आपण स्वतंत्र स्नानाची व्यवस्था करू. पुरुषांसाठी वेगळी राहील. तिथे सुद्धा काही महिला कर्मचारी किंवा स्वयंसेवक त्यांना ओळखपत्र वगैरे देऊन आपण त्यांना तैनात करूया. बॅरिकेडचा पण विषय राहिला आहे. बॅरिकेड्स आणि गर्दीचं जे नियंत्रण आहे त्याची पण आपण व्यवस्थित आखणी करून घेऊया. आपल्या हातात 15 दिवस ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी काही अत्यावश्यक कामं करायची म्हणजे रस्त्याची डागडुजी किंवा रस्त्याच्या कडेची काही झाडी झुडपी असतील तो एक भाग आहे. लाईटिंग किंवा रस्त्यालगत असलेल्या लाईटची व्यवस्था ती एक आहे. नंतर स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा. नंतर फिरते स्वच्छता. मी भुसावळहून आलेलो होतो दिवसात इथे जर असेल नगरपालिकेचं मला माहित नाही ते पण असेल ते मी अवेलेबल करून देईन. आणि मध्ये एक संस्थांचं कोणतरी कोऑर्डिनेटर आमच्याशी ठेवा. कसं एकच जण कोणतरी आमच्याशी बोलेल आणि वेळोवेळी आपण यांना 15 दिवसामध्ये तुम्ही आढावा देत चला की हे या विभागाचं हे काम राहिलेलं आहे हे पर्यंत राहिले म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने नियोजनासाठी आम्हाला ते उपयुक्त ठरेल. आणि जे आपल्या दृष्टीने करायची काम आहेत म्हणजे भाविकांना योग्य त्या सूचना देणे. दर्शनाची रांग जे निर्माल्य होते जमा ते निर्माल्याची सुद्धा आपल्याला विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. तिथे आपल्याला स्वच्छता सुद्धा आपल्याला फार महत्वाची यात्रा काळामध्ये अस्वच्छता होते त्यामुळे भाविकांना आपल्याला सांगावं लागेल. एकाच ठिकाणी आपल्याला तो निर्माल्य संकलनाचं जर स्वतंत्र भेट ठेवलं तर ते त्याची विल्हेवाट लावायला पण ते सोयीस्कर होतं. आणि स्वच्छतागृहांचा योग्य तो वापर आपल्याला करायचा आहे. तर सर्वांगीण आता प्रशासनाच्या दृष्टीने तर या गोष्टी आम्ही करूच. भाविकांना सुद्धा आपण वेळोवेळी सूचना द्या आणि एक चांगल्या वातावरणात आणि अतिशय पवित्र अशा या भूमीमध्ये हा उत्सव आनंदाने साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू.